नमस्कार शेतकरी मित्रांनो. बऱ्याच जणांचे कॉल आणि मेसेज आले की सर एखादं सनबर्निंगसाठी एखादा कोणता तरी व्हिडिओ करा, कारण सनबर्निंग उकड्या जास्त दिसायलाय, त्यामुळे बागच नुकसान व्हायला लागले. तर सगळ्यात पहिल्यांदा सांगायला गेलं तर सनबर्निंग उकड्या का होतो, तर ज्यावेळी आपला घड उन्हात येतोय त्यावेळी सनबर्निंग जास्त त्रास जाणवतोय. तर त्यासाठी आपण ज्यावेळी आपण घड लावतोय, म्हणजे आपण आपल्या बागेतला ज्यावेळी माल लावून घेतोय, तो दुसरा यायचा स्प्रे झाल्यानंतर घड ज्यावेळी वज्ज होतील त्यावेळी साईड लावून घ्यायचा, आणि तो लावताना सुद्धा व्यवस्थित म्हणजे खोडाजवळ न लावता सावली ठिकाणी बांधून घ्यायचा आहे, म्हणजे सनबर्निंग उकडा जास्त जाणवणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी जे प्रोडक्ट सांगतोय किंवा रिकमेंडेशन करतोय ते 100% रिझल्ट आहे ते, त्यामुळे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून नक्की वापरू शकताय. त्याचे 100% रिझल्ट जाणवणार म्हणजे जाणवणार. त्यासाठी ॲग्रिसॉल कंपनीचं ट्रेनर नावाचे औषध लिटरला 2 मिली या प्रमाणात वापरू शकताय. ट्रेनर मिळत नसेल किंवा उपलब्ध होत नसेल तर ॲडव्हान्स पेस्टिसाइडचं ऑर्थोसिलिसिक ॲसिड असलेलं काजू या नावाचं औषध लिटरला 2 मिली म्हणजे 100 लिटर 200 मिली या प्रमाणात वापरू शकताय. आणि यामध्ये चांगल्या प्रतीचं म्हणजे चांगल्या क्वालिटीचं कॅल्शियम लिक्विड वापरू शकताय. आता हे प्रीमियम प्रो कॅल्शियम 26% कॅल्शियम येते ऑक्साईड बेसमधलं, ह्याचे पण रिझल्ट चांगले येते, तुम्ही 100% वापरू शकता. आणि याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट 100 ला 300 ग्राम या प्रमाणात वापरू शकताय. म्हणजे 100 लिटर पाण्यासाठी काजू किंवा ट्रेनर या दोन्हीपैकी एक औषध 100 लिटर 200 मिली, कॅल्शियम 200 मिली, मॅग्नेशियम सल्फेट 300 ग्राम या प्रमाणात 100 लिटर पाण्यासाठी घेऊन तुम्ही स्प्रे करू शकताय. जर तुमच्याही द्राक्ष बागेत उकड्या सनबर्निंग दिसत असेल तर अशा पद्धतीने नक्की स्प्रे घेऊ शकताय. याचे रिझल्ट ही चांगले भेटतील. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा, आणि फॉलो करायला तेवढं अजिबात विसरू नका. धन्यवाद.